जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 178 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात, जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे, जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या हिंदू धर्मानुसार आपण 33 कोटी देव आहेत असं म्हटलं जाते. तसंच श्रद्धेने आपण गाईला नमस्कार करतो, कारण असं समजलं जाते की गाईच्या शरीरामध्ये भगवंताचा वास असतो. मग रामदास स्वामी म्हणतात, जया मानला देव तो पूजित आहे. ज्याला जो देव आवडत असेल म्हणा, किंवा ज्या देवावर श्रद्धा असेल तो देव, त्या देवाची पूजा मनुष्य करत असतो. एखाद्याला पंढरीचा विठुराय आवडत असेल, त्याच्यावर श्रद्धा असेल. एखाद्याला तिरुपतीच्या बालाजीवर श्रद्धा असेल. एखाद्याला हनुमंतावरची श्रद्धा असेल. एखाद्याला श्रीरामाची श्रद्धा असेल. म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते आणि ती श्रद्धा ज्याची त्याच्यावर असेल तो देव तो मानतो आणि त्या देवाची भक्ती करतो. आपलं जीवन त्या देवाच्या चरणी अर्पण करतो, त्याच देवाची भक्ती करतो. त्याचं असं म्हणणं नसते की तो इतर देवांना मानत नाही, असं नाही. परंतु जास्तीत जास्त श्रद्धा त्याची ज्या देवावर असते त्या देवाची तो पूजा करत असतो. पुढे ते म्हणतात, परी देव शोधून कोणीने पाहे. परंतु काय होते, किती शोधला तरी परमेश्वर दिसत नाही. किती श्रद्धेने भक्तिभावाने मनापासून देवाची पूजा जरी करत असला तरी तो देव डोळ्यांनी दिसत नाही. का दिसत नसेल तो? कारण देव हा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो, प्रत्येकाच्या अंगी त्याचा वास असतो, प्रत्येक चराचरामध्ये तो भरलेला असतो. म्हणून देव आपल्याला दिसत नाही, शोधला तरी तो दिसत नाही. जगी पाहता देव कोट्यानुकोटी आहे. देव आपण आता पहिल्या चरणातच म्हटलंय मी की देव 33 कोटी आहे असं आपण मानतो. परंतु एक सुद्धा देव आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मग असं का होते? कारण देव हा प्रत्येकाच्या चराचरात असतो. देव हा प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये असतो. प्रत्येकाच्या शरीरातला जो आत्मा असतो त्यालाच देवाचं स्वरूप जर दिलं आणि आपण त्या मनुष्याशी तशा प्रकारे वागलं तर ते तसं वागणं किंवा चांगलं वागणं इतरांप्रती हे परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. जया मानली भक्ती तेची मोठी. मग भक्ती कोणती आहे? कोणत्या देवाची भक्ती करायची? ज्या देवावर ज्याची श्रद्धा असेल त्याची भक्ती, त्या देवाची तो भक्ती करत असतो, त्या देवाची श्रद्धापूर्वक तो पूजा करत असतो. इतके करूनही ते देव त्याला डोळ्यांनी दिसत नाही. आणि म्हणूनच माझ्या मते श्री रामदास स्वामी असे म्हणतात की देव तर आहेत, परमेश्वर आहेत. आपण ज्याच्या श्रद्धा ठेवतो तो परमेश्वर आहे. म्हणून ज्यावेळेस केव्हाही एखादा मनुष्य संकटात असला तर देव त्याच्या पाठीशी उभा असतो. म्हणून प्रत्येकाने मनुष्याच्या असणाऱ्या आत्म्यामध्ये देवाचे अस्तित्व शोधावे आणि भक्तिभावाने त्या मनात आपण ज्या देवाची पूजा करतो, मनात ज्याची श्रद्धा असते त्याची पूजा करावी मनोभावे आणि प्रत्येकाच्या आत्म्याला कधीही दुखू नये. हेच या श्लोकामधून माझ्या मते याचा अर्थ निघत आहे. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.